नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजची रेसिपी आहे बेसन फ्राय मिरची. तर मी ही अशी लांबवाली मिरची घेतलेली आहे, फिकी म्हणजे खूप डार्क नाही आहे. थोडं हिरवा फिका कलर असतो आणि थोडी तिखट असते. जी ढोबळी मिरची असते ना फ्रायवाली, तिची टेस्ट मला आवडत नाही आणि ती खूप जास्त तिखट पण नसते, म्हणून मी ही लांबवाली मिरची घेते. तर मिरची मी बघितलं असाल व्यवस्थित चिरून घेतली आहे मधून आणि तिचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आता बेसनमध्ये मी खूप साधं म्हणजे अगदी साधी रेसिपी आहे, झटपट होणारी. तर बेसनमध्ये हळद आणि मीठ घेतलेलं आहे फक्त, आणि खूप असं घट्ट नाही, खूप पातळ नाही, अशी व्यवस्थित असं बेसन भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण बटाटा वडा किंवा बटाट्याची भाजी करण्यासाठी जे बॅटरची कन्सिस्टन्सी आपण बॅटरची घेतो ना, त्याच्यापेक्षा थोडी घट्ट घ्यायची आहे. कारण बेसन मिरचीला व्यवस्थित लागून राहायला पाहिजे फ्राय केल्यानंतर. आणि मिरचीचं फिलिंगसुद्धा सिम्पल आहे, म्हणजे अगदी मीठ आणि हळद. तर ह्या मिरच्या ना मी कापून घेतल्यात आणि चिरून पण घेतल्यात. पण जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही त्यातल्या बिया काढायच्या नाही आहेत. जर स्पायसी नको हवं असेल तर बिया काढायच्या आहेत, नाहीतर खूप स्पायसी लागते ती मिरची. तर ह्या मिरचीमध्ये हे असं फील करायचं आहे, ते स्टफिंग व्यवस्थित भरायचं आहे, अगदी जास्त नाही, थोडंसंच. आणि मिठाचं प्रमाण बेसनमधलं आणि मिरचीतल्या फिलिंगमधलं मिठाचं प्रमाण बॅलन्स झालं पाहिजे, मग अजून छान लागते. या मिरचीमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे आणि बेसनमध्ये सुद्धा जास्त नाही झालं पाहिजे. तर बघू शकता अशी व्यवस्थित मिरची भरून घेतलेली आहे आणि सगळं स्टफिंग करून घेतल्यात मिरच्या मी आता. आणि आता ते मी तुम्हाला दाखवते कसं बेसनमध्ये आपल्याला डीप करून फ्राय करायचं आहे. पण मी फ्रायचा व्हिडिओ घेतला नाही आहे, कारण सारांशच खूपच माझ्या व्हिडिओमध्ये त्याला यायचं होतं व्हिडिओ शूट करताना. सो मला फ्राय करताना जमत नव्हतं. तो खूप मस्ती करत होता, मोबाईल पण पकडून आणि प्लस मिरची त्याच्यामध्ये डीप करून टाकून हे सगळं मॅनेज होत नव्हतं, म्हणून मी फ्राय केलेली याची रेसिपी शूटिंग केलेलं नाही आहे. डिरेक्टली तुम्हाला मिरचीच दिसेल फ्राय केलेली. तर आता मी तुम्हाला दाखवते की मिरची त्याच्यामध्ये व्यवस्थित कशी डीप करून घ्यायची आहे. आणि आपल्याला जे चिरलेला पार्ट आहे ना त्या मिरचीचा, त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित बेसन भरून घ्यायचं आहे, जेणेकरून खाताना ना नुसतं आतलं मिठाची टेस्ट नाही आली पाहिजे. म्हणजे आतमध्ये सुद्धा बेसन गेलं ना तर ते पण छान फ्राय झाल्यानंतर ते पण खूप छान लागतं. जर तुम्हाला ही मिरची अशी फ्राय करायची नसेल तर तुम्ही तिला अगदी प्लेन करू शकता. म्हणजे अशी घट्टसर, अशी जाडसर न ठेवता, गोल न ठेवता तिला पूर्ण तुम्ही प्लेन करू शकता. आणि प्लेन करून पण तुम्ही चनापिठामध्ये डीप करून ती फ्राय करू शकता. आणि बघू शकता खूप छान अशी मिरची झाली होती आणि टप्पुरी अशी मिरची दिसते. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.